श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो महिलांच्या मनात असतो, पण अनेकदा संकोचामुळे विचारलं जात नाही. मासिक पाळीच्या काळात श्री स्वामी समर्थांची भक्ती करता येते का? सेवा करावी का? नामजप करता येतो का? स्वामीचा फोटो पाहून नमस्कार करावा का? आरती ऐकावी का? पारायण करता येतं का? आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी या काळात काय करावं? या विषयावर वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कोणत्याही परंपरेची टीका करण्यासाठी नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि विवेक यांच्या आधारावर हा विषय समजून घेण्यासाठी आहे. तर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, मासिक पाळी हा निसर्गाचा नियम आहे. सर्वप्रथम ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती शरीराच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे याबद्दल लाज, भीती किंवा अपराधीपणाची भावना बाळगण्याची गरज नाही. पूर्वीच्या काळात महिलांना विश्रांती मिळावी म्हणून काही घरांमध्ये धार्मिक कामापासून दूर ठेवण्यासाठी प्रथा होती. आजही अनेक कुटुंबे ती परंपरा पाळतात. तर मंडळी, श्री स्वामी समर्थांची भक्ती करता येते का? हा प्रश्न खूप महिला विचारतात. तर हो, अनेक स्वामी भक्त असे सांगतात की मनातील भक्ती सर्वात महत्त्वाची आहे. जर तुमच्या घरात मासिक पाळीच्या काळात प्रत्यक्ष पूजा न करण्याची परंपरा असेल तरीही तुम्ही मनात स्वामींचे स्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ हा नामजप करू शकता. स्वामीच्या कृपेची प्रार्थना करू शकता. स्वामीची आरती किंवा भजने ऐकू शकता. स्वामींचे विचार वाचू किंवा ऐकू शकता. तर स्वामी सेवा करावी का? तर याचं उत्तर तुमच्या घरातील परंपरेवर अवलंबून आहे. जर घरात त्या काळात प्रत्यक्ष पूजा किंवा सेवा न करण्याची पद्धत असेल तर तिचा आदर करा, पण त्यामुळे स्वामींचे स्मरण थांबवावे असा सर्वत्र एकच धार्मिक नियम मानला जात नाही. नामजप करता येतं का? तर हो मंडळी, अनेक भक्तांचा विश्वास आहे की नामस्मरणासाठी मनाची शुद्धता आणि श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही दिवसभर मनात किंवा हळूहळू आवाजात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता. स्वामींचा फोटो पाहून नमस्कार करावा का? तर मंडळी, अनेक कुटुंबामध्ये दुरून नमस्कार करून प्रार्थना करण्याची पद्धत आहे. काही कुटुंबे प्रत्यक्ष देवघरात जाणे टाळतात. दोन्ही पद्धतीचा तुम्ही आदर करा. तर मंडळी, आरती, पारायण. जर तुमच्या घरात परंपरेनुसार प्रत्यक्ष पूजा टाळली जात असेल तर स्वामींची आरती किंवा भजन ऐकणे तसेच मनात प्रार्थना करणे हा अनेक भक्तांचा मार्ग आहे. या काळात स्वामींची कृपा मिळवण्यासाठी काय करावं? तर मंडळी, आई वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. कोणाशीही खोटं बोलू नका. शक्य असल्यास एखाद्या गरजूला मदत करा. स्वामींना एखाद्या व्यक्तीला मदत केलेली खूप आवडते. कोणाला दुखवणार नाही असा संकल्प करा. मनात स्वामींचे स्मरण करा. चांगले विचार आणि चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करा. मंडळी, सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून 3 मिनिटे शांत बसा आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, धैर्य आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. हा उपाय मनाला शांतता देणारा ठरू शकतो. तर काय करायचं नाहीये मंडळी? तर स्वतःला दोष देत बसत जाऊ नका. कारण तुम्हाला जर मासिक पाळी आली असेल तर बऱ्याच महिलांना असं वाटतं की मला पूजा करता आली नाही आणि स्वतःला दोष देत बसतात आणि दिवसभर मनामध्ये राहतं की मला पूजा करता आली नाही. तर स्वतःला दोष द्यायचा नाही. भीती पसरवणाऱ्या अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. तब्येत ठीक नसताना स्वतःवर जास्त ताण देऊ नका. दुसऱ्यांच्या श्रद्धेची थट्टा करू नका. तर स्वामी समर्थांचा खरा संदेश काय आहे? तर स्वामी समर्थांच्या शिकवणी श्रद्धा, दया, सेवा, संयम आणि चांगले आचरण यांना महत्त्व दिलं आहे. म्हणून फक्त विधी नाही तर मनातील भक्ती आणि चांगले कर्म तितकंच महत्त्वाचं आहे. मासिक पाळीबाबतच्या धार्मिक प्रथा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या असतात. या व्हिडिओतील माहिती ही विविध परंपरा आणि श्रद्धेचा आदर ठेवून दिली आहे. मंडळी, देव आणि सद्गुरू यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात मोठा मार्ग म्हणजे श्रद्धा, प्रामाणिकपणा, चांगले आचरण आणि नामस्मरण. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांवर कृपा ठेवोत. प्रत्येक घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त माहितीसाठी
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.